नमस्कार, मी रानिका स्लिवाल, ATV न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास। पत्रकार परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारल्याबद्दल महापालिका प्रशासनाने पत्रकार मिलिंद देखणे यांना नोटीस पाठवली होती। प्रश्न विचारल्याने त्रागा करण्यापेक्षा मनपाने आपला कारभार सुधारून कुठे लसीचा काळा बाजार झाला याची चौकशी करणे आवश्यक होते। मात्र असे न करता पत्रकारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भूमिका आक्षेपार्ह असून याबाबत पत्रकार आणि संपादक यांच्या उपस्थितीत प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। परिषदेमध्ये सामनाचे प्रतिनिधी एक प्रश्न आणि बाकीचे पत्रकार त्या ठिकाणी होते। खरं तर पत्रकारांनी काय प्रश्न उपस्थित करायचा आणि काय बोलायचं पत्रकारांना स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारे तो समाजात जागृती व्हावी, समाजात प्रशासन अशा पद्धतीने काम करते याबाबतचा प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तर घेतो आणि त्याच्या आधारे समाजात संदेश देण्याचा प्रयत्न करतो। प्रशासन कसं चांगलं काम करतो किंवा काय ही परंपरा आहे। नगर शहर आणि जिल्ह्यात काम करणारे पत्रकार कायम सामाजिक भान जपणारे आहेत। प्रशासन आणि पत्रकारिता यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दोघांमध्ये वेगळं वातावरण तयार होईल अशा प्रकारची कधीही नगरच्या पत्रकारितेने गेल्या 50-60 वर्षात असं काम झालेलं नाही। कालच्या प्रकारामध्ये दुर्दैवी प्रकार झालेला आहे आणि मिलिंद देखणे आणि त्या ठिकाणी उपस्थित पत्रकारांनी आपण त्याचे साक्षीदार आहात। नगर शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि जे वाईल्स आहेत लसीकरणाच्या मशीनला मिळणार तर त्याची तुटवडा आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांनी केलं जातं लसीकरण आणि प्रामुख्याने पैसे देऊन काही ठिकाणी लसीकरण होतंय का अशी शंका आणि अशी चर्चा नगरमध्ये आहे असा प्रश्न उपस्थित केला होता। त्याचा ऑडिओ आमच्याकडे आता उपलब्ध आहे, आपण स्वतः प्रश्न उपस्थित केला। या प्रश्नाचा आधार घेत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी मिलिंद देखणे यांना 15 ऑगस्ट रोजी सुट्टीच्या दिवशी कार्यकर्ते दाखवली आणि त्याच दिवशी पत्र लिहिलं, परंतु ते पत्र नाही ते नोटीस आहे असं आमचं ठाम मत झालं आणि हे पत्र आरोग्य अधिकाऱ्यांचे हे पत्र महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय निघू शकत नाही कारण प्रशासनाचे प्रमुख आयुक्त आहेत आणि म्हणून आमचा आरोप आहे की महापालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी जे काय आहेत तर त्यांनी नगरच्या पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे। त्या पत्राच्या शेवटच्या ओळी जरी आपण वाचल्या तरी लक्षात येईल की कशा पद्धतीने मुस्कटदाबी केली जात आहे। म्हणून आमची आपल्याकडे विनंती आहे या अधिकाऱ्यांची कारवाई झाली पाहिजे कारण आयुक्तांच्या परवानगीशिवाय आरोग्य अधिकारी पत्र देऊ शकत नाही। अशा पद्धतीने जर पत्रकारांची मुस्कटदाबी होत असेल तर ते दुर्दैवी आहे आणि म्हणून आमची आपणास विनंती आहे की आमचं आपण निवेदन स्वीकारावं, या संबंधित अधिकाऱ्यांची कारवाई झाली पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही समाजासाठी काम करत असाल, प्रशासन समाजासाठी काम करतं, आम्ही समाजासाठी पण आमच्यासाठी पण दुर्दैवाची गोष्ट असेल, शेवटी तुम्ही आणि आम्ही मिळून एकत्रितपणे काम करत राहिलो तर चांगलं काम समाजासमोर जाईल आणि त्या कामाच्या माध्यमातून प्रशासन राज्य शासन असेल किंवा शासकीय यंत्रणा जी आहे तर शेवटी मीडिया म्हणून काम करताना नगरच्या पत्रकारांनी कधी विद्रोही भूमिका किंवा प्रबोधक भूमिका घेतलेली नाही आणि आजपर्यंत असेल एखादी बातमी चुकली तर संपादक जसं जबाबदार असतो तसंच आमचं मत ठाम मत झालेलं आहे की या पत्राच्या पाठीमागे पत्रावर सही आरोग्य अधिकारी दिसत असेल तर या पत्राला कारणीभूत आयुक्त आहे आणि म्हणून आपण या प्रकरणाची आपल्याकडे प्रश्न विचारला त्यांचं काही हे नाही, फक्त मी एकच आरोग्य अधिकाऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही तात्काळ चौकशी करा ह्या गोष्टीची आणि मला एक अहवाल द्या म्हटलं, म्हणजे गंभीर बाब आहे म्हटलं जर लस विकत असेल तर। फक्त आता त्यामध्ये की त्यांनी पत्र लेखी द्यायला नव्हतं पाहिजे, तो लेखी दिलेला आहे तुम्हाला, तुमचं मत आहे की ती नोटीस आहे, नोटीस नाही ती पत्र आहे। मी काल संध्याकाळी ती पत्र वाचलं तुम्हाला सांगतो, असं कुठेही मी लेखी द्या म्हटलं किंवा तुम्हाला कोणी सांगितलं बातमीचा सोर्स चुकीचं आहे आम्हाला मिळाली माहिती आमच्या पत्रकारांनी त्याला माहिती मिळाली बरोबर आहे आणि ती सन्माननीय जिल्हाधिकारी सन्माननीय पालकमंत्र्यांनी सोबत शेअर केली का बाबा अशीच चर्चा आहे, चांगली गोष्ट आहे ना की जर काही समाजात चुकीच्या गोष्टी घडत असतील आम्ही बी त्यात कुठं नोटीस म्हटलं नाही काय सर पाहुण्यांना मी डॉक्टरांशी खुलासा नाही माहिती द्या म्हटलं, म्हटलं काय असेल सोर्सेस तो गोपनीय, मी तर इकडं म्हटलं होतं की तू गोपनीय मागा, त्यांना तोंडी मागा की कुठेही की कुणाचं नाव की बाबा एखादा ठीक आहे आमच्यापर्यंत काही तक्रार आम्ही स्वतः जात असतो तिथं
की तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही पत्रकार सुद्धा माझ्याबरोबर येतात बऱ्याच वेळा आलेले. जो मुद्दा आहे पालकमंत्र्यांसमोर हा प्रश्न विचारणं उचित नाही, हे कसं बंद टाकू शकतात? कोणी काय विचारायचं आधी त्यांचं काय सांगतो ना. हे चुकीचं आहे. मी हे बंधन कसं काय टाकू शकतो? म्हणजे सर मूळ मुद्दा असा आहे की बाहेर चर्चा कुठलीही काही होत असते ती खात्री करून घेणं, संबंधित अधिकृत पर्सन ती योग्यच लोकांसमोर जावी म्हणून ते विचारलं की असं बाहेर लोक जी काही चर्चा आहे ती चांगलं गाळीव लोकांसमोर जावं. पालकमंत्र्यांनी त्याला काही उत्तर दिलं असं तर तीच बातमी झाली असं तुमचा विषयच येत नव्हता. करू शकतो, एखादा कर्मचारी करू शकतो. म्हणजे आम्ही स्वतः काही ठिकाणी प्रयोग केला. समजा मला केडगावची तक्रार आली, सिद्ध झालं नाही तुम्हाला विषय सांगतो. असा हा पत्रकार परिषदेतला पत्रकारांनी ती माहिती मी खात्याला पहिली जमा गोष्ट डिफेंड करत नाही सर. पहिली गोष्ट डॉक्टरनं पत्र द्यायला नव्हतं पाहिजे होतं, मला काही विचारलेलं नव्हतं त्याच्यामध्ये. आणि दुसरा यातला मुद्दा तुम्हाला सांगू बघा. मला आज मी सकाळी मला एवढं मी बोलले ते की मी पत्र म्हणजे मी तुम्हाला अगदी मीडियाच्या पुढे सांगतो की मी फोन केला त्यांना. मी त्यांना स्वतः मिलिंदला फोन केला की तुम्ही या म्हणजे विषय वाढवू नका, आपण संपवू. मी डॉक्टरला बोलावलं. शेवटी डॉक्टर मला म्हणले साहेब माझी चूक झाली, मी पत्र द्यायला नव्हतं पाहिजे होते, माझ्यावर कारवाई करा म्हटलं. एवढ्यापर्यंत मला ते बोलले. मी कारवाईला माझी तयारी आहे म्हटले, कारण एवढ्यापर्यंत बोलले ते. माझी विनंती आहे तुम्हाला की हा इश्यू इथं संपवा सर. तर कारवाई म्हणजे आता नोटीस देऊन खुलासा मागू त्यांच्या कोण लेखी त्यापेक्षा सर माझी विनंती आहे सगळ्यांना. एक मी सांगतो की हा विषय इथं सोडून द्यावा. मी सकाळी स्वतः फोन केला. आणि तुम्हाला जर नाही सर सर एकच आपण जसं मिलिंद स्वतः सकाळी फोन केला ना, आपण त्याच दिवशी जर पालकमंत्री महोदयांची पत्र परिषदेने सांगितलं असतं, मिलिंद मला नाव सांगतात पुन्हा फोन केलं. नाही मिलिंदला बोललो की मी बोललो की बोलून की तुम्ही लेखी पत्र दिल्यानंतर सगळी गडबड झाली शिर्के ना. साहेब बैठक संपल्यानंतर मी स्वतः बोललो मिलिंदला काय असेल तर मला गोपनीय द्या. असं बी नाही काय मी हे केलं. ज्यावेळेस पत्र सामनाचे प्रतिनिधी नगरचे रवींद्र देखणे यांना देतात तर हे पत्र खरं तर सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांना एक परत द्यायला हवं. अजूनही तुम्ही ती द्यायला तुम्ही सिरियस घेऊ नका. मी काय म्हणतो ती चूक झाली त्याचं पत्र दिलं पहिली गोष्ट मी मान्य केली. आमचं मत काय आहे सर की नाही शिवाजी आरोग्य अधिकाऱ्याची चूक आहे, परंतु ती पत्र यांच्या परमिशन कसं जाईल? नाही त्याच्यात क्लिअर कट म्हटले ते पत्रात की आपण जो प्रश्न विचारला ह्या प्रश्नाची माहिती आपण मनपा प्रशासनास द्यायला पाहिजे. केस काढायचं नाही असेल तर काढायचं आयुष्य वाढत जाईल. ऐका ना. आणि त्याच्या खाली निर्देशाप्रमाणे तुमच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या निर्देशाप्रमाणे आरोग्य अधिकारी लिहितो की तुम्ही खुलासा करावा. साहेब मी मिलिंदला स्वतःहून बोललो, काल मी बोललो आणि म्हटलं मी वाचतो आणि मी तुम्हाला सांगतो. मी पात्र रात्री वाचलं, स्वतःहून फोन केला मिलिंदला. मिलिंद तुम्ही माझ्याकडे विषय वाढवू नका, आपण विषय संपवू. आज मी शिर्के साहेब माझं मत आहे डॉक्टरच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो, चूक झालेली आहे, विषय इथं सोडून द्यावा. नाही आणि दिलगिरी व्यक्त करणे हा उद्देश अजिबात नाही. आणि तुम्ही जे वाढू नका म्हणतोय हा अप्रोच चुकीचं म्हणजे हे म्हणजे तुम्ही वाढू नका हे सगळं असं ब्लेम करणं ही जी तुमची भूमिका आहे ना, ब्लेम बरं, काय करायचं सांगा तुम्ही. ही योजना आहे. प्रशासनामध्ये आता प्रशासकीय यंत्रणेत चूक झाली. एक मिनिट मी याच्यामध्ये डिसिजन घेतो. 30 वर्ष माझी पण सेवा झालेली आहे. पत्रकारांचं जे काम आहे गोडेसाहेब आपण ऐकत आहात. पत्रकारांना कधीही आपण पत्र देत नाही, नोटीस तर नाहीच नाही, पत्र पण देत नाही किंवा काय आहे ते त्यांचा ते रोल करतात. पत्रकारांचं जे आहे क्रिटिसिझम करणं ठीक आहे, त्यांची ती भूमिका आहे. त्याला तुम्हाला तुमच्या ह्याच्याप्रमाणे जे आहे की त्यांनी सांगितलं मी त्या पत्रकार परिषदेमध्ये होतो की तुम्हाला ते जे डिफेंड करायचं तर त्यांच्याकडे माहिती द्या. तुम्ही ते विचारत होते की किती वाईल्स आहेत, किती कुपे आहेत, किती आलं, काय वेस्टेज आहे, तुमचं वेस्टेजचं प्रमाण काय आहे. आणि त्याच्यामध्ये काहीतरी जे आहे की मी कायम पत्रकारांना सांगत असतो की आपल्यापेक्षा ते जास्त फील्डमध्ये फिरत असतात, आपल्यापर्यंत ती माहिती देतात. आपण एक प्रशासनाचा प्रमुख म्हणून त्यांची माहितीची खात्री करावी. कुठं त्याच्यामध्ये लिकेजेस आहे त्याच्यावर आपल्या कर्मचाऱ्यावर ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे, बरोबर. तर ते क्रिटिसिझम असं त्याला समजण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री किंवा कुणीही आता माझ्याकडे पण अनेक प्रश्न प्रत्येकजण विचारत असतो. प्रत्येक आपल्याला जे आपल्या बुद्धीला जे पडतं त्याच्यावर आपल्याला उत्तर देणं भाग आहे. ते एक जो आहे की त्यांचा स्तंभ हा वेगळा आहे. एक आपल्या याच्यामध्ये डेमोक्रेसीमध्ये त्याला पण चांगला हे दिलेलं आहे.
त्याच्यामुळे तुमच्या हे जे डॉक्टरने किंवा तुमच्या सांगण्यावरून दिलेलं आहे हे टोटली चुकीचं आहे. दुसरी गोष्ट जी आहे की त्यांच्या ज्या काय सजेशन्स होत्या म्हणजे यू शुड टेक इट ॲज अ सजेशन किंवा त्याने काय म्हणलेलं आहे किंवा हे असं आहे त्यांना हे माहिती आहे काही ठिकाणी हे होत आहे बरोबर. तर ही जर चूक झालेली आहे आणि एक तुमचे महापालिका आयुक्त म्हणजे महापालिकेचे प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही अनकंडिशनल ॲपॉलॉजी याच्यामध्ये करावं. प्रश्न वाढवण्याचा किंवा याचा काही नाही आणि इथनं पुढं भविष्यात हे परत एकदा असं होता कामा नये तसं तुम्ही तुमच्या यानं सर्क्युलर काढा तुमच्या याच्यामध्ये आणि टॉपिक. नाही सर, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की आता एक मुलींबरोबर आपण सगळ्यांनी चर्चा केली आणि सन्मानित जिल्हाधिकारी महोदय आणि आयुक्तांनी त्यांची भूमिका मांडलेली. साहेब आमची एक विनंती आहे, आम्हाला टोकाला जायचं नाही किंवा टोकाची भूमिका आम्ही घेणार येते नाही. समंजसपणे हा विषय संपला पाहिजे तो विनंतीचे आम्ही आहोत. सर आपण संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस काढावी आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी ज्या तत्परतेने पत्र 15 तारखेलाच मुलींना पाठवलं तितक्या तत्परतेने एक तासाभरात त्यांनी पत्र मुलींना द्यावं ही माझी चूक झाली आणि या चुकीबद्दल मी निर्णय घेतला. सर आपण ते प्रसिद्ध करायचं का नाही करायचं? पत्र म्हणजे माफीनामा ते प्रसिद्ध करायचं का नाही करायचं? हो पण ते पत्र मागे घेतो असं म्हणून उल्लेख केला. त्या पत्रात तसा उल्लेख करायला होता. पत्र मी मागे घेतो सांगतो सांगते. म्हणजे पहिलं पत्र मी मागे घेत आहे आणि या झालेल्या जो जे पत्र गेलं त्याच्यावर तुम्हाला जो मनस्ताप झाला त्या मनस्तापाबद्दल फोन केलं होतं असं आरोग्य अधिकाऱ्यांनी द्यावं पत्र. सही करा. अहमदनगरमध्ये महापालिकेच्या वतीने दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद देगडे यांना नोटीस देण्यात आली. तर ती नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर आहे. वर्तमानपत्र आणि लोकशाही त्याचबरोबर पत्रकारिता याचे अधिकार महापालिका वापरू पाहत होती आणि महापालिकेचे आयुक्त आणि आरोग्य अधिकारी पत्रकारांची मुस्कटदाबी करत होती. त्यांनी नोटीस बजावल्यानंतर अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने नगर शहरातील सर्व संपादक पत्रकार एकत्रित आले आणि त्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी यात मध्यस्थी केली आणि याबाबत नोटीस देणारे संबंधित आरोग्य अधिकारी यांना तात्काळ नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यांनी माफीनामा पाठवलेला आहे. त्यांनी माफीनामा पाठवल्यामुळे आणि संबंधित पत्रकार मिलिंद देगडे यांची दिलगिरी व्यक्त केली असल्यामुळे या प्रकारावर सध्या तरी पडदा पडलेला आहे. परंतु महापालिका प्रशासनाने अशा प्रकारे एखाद्या पत्रकार नोटीस देणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट होती. ही सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मान्य केली आहे.